आपण सगळे मुद्द्यांवर काम करतोय. 100% आपल्याला यश मिळालं नाही ते आहे, परंतु काम आम्ही सोडला हा मुद्दा असा नाही आहे. सगळे आमचे DCP सगळे करताय आणि त्याची आगाऊ माहिती काढणे, त्याच्यावर ॲक्शन घेणे हाही आमचे चालू है। देखिए इसमें ना जो हुक्का पार्लर का आपने बताया, हमारी जो पॉलिसी है उसमें नो टॉलरेंस है और हमने उस पर कहीं पे जो अगर मिलता भी है तो उसके ऊपर हम लोग कार्रवाई करते हैं और ये बिल्कुल बंद है हमारी तरफ से, कोई इसको ये नहीं करता। हमारे जॉइंट CP एडिशनल CP सब लोग यहाँ पे और क्राइम ब्रांच के भी हैं। अगर ये कहीं पे चल रही है तो उसके ऊपर दोबारा से हम लोग चेक करवाते हैं। सो इफ़ यू कैन काइंडली गिव मी, वी विल डेफिनेटली डू इट। एंड सेकेंडली प्लीज़, एंड आई एम गोइंग टू टेक अनदर एक्शन ऑल्सो विच यू विल सी सून। वो भी मैं कर रहा हूँ। जो लोग इफेक्टिवली काम नहीं कर रहे हैं PIs, उनके ऊपर भी मैं कार्रवाई करने वाला हूँ। सिर्फ ये नहीं है कि आप लोग बैठे हो एंड आई हैव टू रिस्पॉन्ड टू एवरीथिंग, सो द DCPs आर ऑल्सो देयर, सो दैट ऑल्सो आई एम डूइंग। सेकेंडली यू मैंशनड अबाउट द पदार्थ जो हैं, ड्रग्स हों या कुछ भी हों, उसके खिलाफ भी द वे वी आर मूविंग अहेड, इट इज़ गिविंग अस गुड रिजल्ट्स ऑल्सो एंड वी आर इफेक्टिवली हैंडलिंग फ्रॉम द रूट। It is not only cosmetic, it should be closed forever. This is what we are doing, and we are also in touch with the NCB. If some connections they see from Nagpur city and with the other maybe states, we have asked them to give to us. मी सांगतो तुम्हाला याच्याबद्दल, जसं तुम्ही म्हणाले त्याच्यात एक दोन मुद्दे आहेत जे आपले ना स्टँड्स जे असले पाहिजे ते नाही आहे सध्या शहरामध्ये, त्याच्याबद्दल आपण भरपूर बोललो आहे आणि आम्ही तुमच्या समोर येतात म्हणून तुम्ही याच्यात इतर डिपार्टमेंट जसे कॉर्पोरेशन डिपार्टमेंट असो, RTO डिपार्टमेंट असो, किती त्यांच्याकडे गाड्या आहे, किती त्यांनी सस्पेंड केलेले, हे सगळी माहिती ज्या इतर पण डिपार्टमेंट्स आहेत ते आपल्याला मिळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू पण शकत नाही। पण आपण तुम्ही बाकीचे जे आहे जे आपले स्ट्रीमलाईन करायचे ट्रॅफिकचे ते आपण करतो आहे। जे मायनर डिव्हिएशन्स किंवा जसे आता उमिया एक पॉईंट होता तिथे 7 डेथ्स झाली होती, ते आपण चेंज केला, आता तिथे एकही तिथे डेथ झालेली नाही आहे। तसे जामठाच्या तुम्ही बघा, त्यांचे मागे लावून पण हाई मास्क वगैरे लावला। हे जे जे आपण करू शकतो जे ऐकतं ते आपण करून घेतोय। आणि हे जे ऑटोच्या आहे, ऑटो स्टँड्सच्या आणि आता ई रिक्षा भरपूर वाढलेले आहे, त्यांना लायसन्स वगैरेच्या पण हे नाही आहे। हे जे आहे ना हे फार मोठी आहे, त्याच्यावर आपण करणार। आता आपले DCP आहे, तुमची काय आहेत का पॉलिसी याच्याबद्दल?